नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला। मला आमदार व्हायची काही घाई नाही, अक्षय कर्डिले यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असे वक्तव्य केल्याने तनपुरे लवकरच भारतीय जनता पक्षाची वाट धरणार असल्याच्या चर्चा राहुरीत आहेत। राहुलची पोटनिवडणूक काही दिवसात लागणार आहे, त्यापूर्वीच तनपुरे पक्षबदल करणार असल्याचे संकेत मिळत आहेत। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे तनपुरे हे भाचे आहेत। तनपुरे यांनी जर भाजपामध्ये प्रवेश केला तर जयंत पाटील यांच्यासाठी तो मोठा धक्का असेल। दिवंगत नेते आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची घोषणा येत्या काही दिवसात होणे अपेक्षित आहे। निवडणुकीची तारीख पूर्ण झालेली असताना मला आमदार व्हायची घाई नाही असे विधान प्राजक्त तनपुरे यांनी केल्याने राहुरची निवडणूक बिनविरोध होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे। तर दुसरीकडे तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाने अस्वस्थ झालेल्या अक्षय कर्डिले यांनी मुंबईत येऊन भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या। गेल्या काही दिवसांपासून प्राजक्त तनपुरे यांनी वेशभूषा बदलली आहे। गळ्यात भगवा पंचा आणि भगवी टोपी घालून ते मतदारसंघात दिसत आहेत। तसेच अक्षय कर्डिले यांच्यासोबत जुळवून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, त्यामुळे लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करू शकतात अशी चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। प्राजक्त तनपुरे यांची एक चित्रफित समाज माध्यमांवर फिरत आहे, त्यामध्ये अक्षय कर्डिले यांचा आमदार होण्यासाठी ते शुभेच्छा देत आहेत। आमचे 10 आमदारही सरकारमध्ये जाऊ शकतात, त्यामुळे सरकार आपलेच आहे। सरकारला 250 आमदारांचा पाठिंबा आहे, माझे काय मला माहिती नाही, अशी फटाकेबाजी त्यांनी केली। त्यावेळी अक्षय कर्डिले त्यांच्या शेजारी उभे होते। त्यांनी आज भाषणात शरद पवार यांचा पक्ष सरकारमध्ये सामील होण्याच्या हालचाली सुरू असल्याचे संकेत दिले, तसेच त्यांच्याही भाजप प्रवेशाविषयी सूचकपणे वक्तव्य केले। राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे। या अधिवेशनादरम्यान अक्षय कर्डिले यांनी मुंबई येऊन भाजप नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या। पक्षाच्या उमेदवारीसाठी आणि तनपुरे यांच्या प्रवेशाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अक्षय कर्डिले यांनी भाजप नेत्यांसोबत चर्चा केल्याची माहिती मिळत आहे। या दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्याबद्दल पक्षाला आदर असेल तर अक्षय कर्डिले यांनाच उमेदवारी देण्यात यावी अशी आग्रही मागणी स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी केली आहे। अक्षय कर्डिले यांना डावलून दुसऱ्या कुणाला पक्षाने उमेदवारी दिली तर आम्ही सामूहिक राजीनामे देऊ असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। तर दुसरीकडे प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी भाजपाचे स्थानिक कार्यकर्ते पदाधिकारी नाराज आहेत। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा।